नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। हे तर ठीक आहे, अलीकडच्या काळामध्ये आपला जो अर्थसंकल्प असतो या अर्थसंकल्पामध्ये पूर्वी स्टेट स्पेसिफिक घोषणा व्हायच्या। अलीकडच्या काळात स्टेट स्पेसिफिक घोषणा आपल्याला पाहायला मिळत नाही। या अर्थसंकल्पात एका ठिकाणी बिहार आलाय आणि एका ठिकाणी आसाम आलाय, याच्या व्यतिरिक्त कुठल्याही राज्याचा उल्लेख नाही। पण मला हे माहिती होतं की सकाळीच आमचे विरोधक सुरू करतील की महाराष्ट्राकरता काही नाही, महाराष्ट्राकरता काही नाही, म्हणून मी ॲट अ ग्लान्स महाराष्ट्राकरता जे सापडलं ते आज आपल्याला सांगतोय। उद्या अजून सापडेल, कारण अजून पूर्ण फाईन प्रिंट माझ्याकडे आलेली नाही आणि रेल्वे अर्थसंकल्पाचीही फाईन प्रिंट आलेली नाही। मागच्या वर्षी एकट्या रेल्वेने 13,000 कोटी आपल्याला दिले होते, पण आता नुसते जे म्हणजे कॉमन पूलच्या स्कीम्स मी सांगतच नाही, त्याच्यामध्ये तर आपल्याला जवळपास 30-40 हजार कोटी मिळतात। पण स्पेसिफिक स्कीम्समध्ये आपल्याला मुंबई मेट्रो करता जवळपास या ठिकाणी 1,255 कोटी, पुणे मेट्रो करता 699 कोटी, MUTP हा जो आपला कार्यक्रम आहे त्याला 511 कोटी, त्यानंतर MAR साठी जो काही एकात्मिक आणि हरित प्रवासी सुविधा आहे त्याकरता 792 कोटी, आपले हाय स्पीड रेल करता 4,004 कोटी, त्यानंतर एक सर्वसमावेशक इकॉनॉमिक क्लस्टर तयार करायचा आहे त्याकरता 1,094 कोटी, महाराष्ट्र ग्रामीण जोड सुधार प्रकल्प म्हणजे हा रस्ते प्रकल्प आहे गावांपर्यंत, याच्याकरता 683 कोटी, महाराष्ट्र ॲग्री बिझनेस नेटवर्क 596 कोटी, ज्यातनं आपण गावातली प्राथमिक सोसायटी ॲग्री बिझनेस सोसायटीमध्ये त्या ठिकाणी कन्वर्ट करतोय। आपला नाग नदीचा सुधार प्रकल्प त्याकरता 295 कोटी, मुळामुठा नदी संवर्धन प्रकल्प 229 कोटी, ऊर्जा कार्यक्षम उपसा सिंचन प्रकल्प 186 कोटी, असे हे जवळपास 11,000 कोटी रुपये आहेत। पण याच्या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी जो आहे तो लवकरच फाईन प्रिंट आल्यानंतर त्या ठिकाणी दिसेल आणि कॉमन पूलमधनं देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी मिळतो। त्यामुळे मला असं वाटतं की महाराष्ट्राला काय मिळालं तर मी हे निश्चितपणे सांगेन की